हॅलो फ्रेंड्स, सकाळी नाश्ता करून सगळं आवरून आम्ही दोघी मस्तपैकी बसलो आहे बुक्स वाचायला. मॅडमनी माझ्यासाठी बुक आणलं आहे माझं. तर मी वाचते आहे छावा आणि ती वाचते आहे तिचे इंग्लिशमधले छोटे छोटे बुक्स. ती फक्त पिक्चर्स बघते बरं का, तिला वाचायला अजून येत नाही. आणि थोडा वेळ बुक वाचल्यानंतर मी गेले आईला मदत करायला आणि मी चपात्या भाजू लागले तिला आणि मस्तपैकी जेवण केलं. आज आमच्या लंचमध्ये होती शेवग्याची भाजी, फ्लॉवरची भाजी, घरी लावलेलं मस्त थंड थंड दही, चपाती, भात, असं सगळं मस्त जेवण एन्जॉय केलं. आणि मी बसले दुपारी माझं डेलीचं काम करायला. मला दुपारी झोपू वाटत नाही, त्यामुळे मी काहीतरी आर्ट अँड क्राफ्ट काहीतरी बनवत असते. तर तुम्ही पण सांगा तुम्हाला हा आर्ट पीस छोटंसं पेंटिंग कसं वाटलं माझं. तर थिंग्स आय लव्ह अशी थीम आहे ह्याची. तर तुम्ही पण नक्की हे हार्ट असं बनवून तुमच्या बेडरूममध्ये तुमच्या डेकॉरसाठी तुम्ही लावू शकता. की आपल्याच मनात किती गोंधळ असतो आणि त्यात आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आवडतात हे आपल्याला जर बघायचं आहे जवळून, तर स्वतःसाठी टाईम काढून एक छोटंसं डेकॉर तुम्ही बनवू शकता. These are many things which I like, rice and related to that, rice related dishes. I love traveling, exploring things. I love fruits. I love writing diaries. I love to watch cartoons. I love to do journaling. त्यानंतर आमचा गहू काढून आणला होता, तर गहू वाळत घालायचा, पोत्यात भरून ठेवायचं, हे सगळं घरच्यांचं काम चालू होतं. आणि गहू काढायचं मशीन आता येतं. आधीसारखं आपल्याकडे हार्वेस्टिंग आता तसं होत नाही, तर ते मशीनचा व्हिडिओ मला काढता आला नाही. नेक्स्ट टाईम मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेल. आणि मग मस्त थोडंसं चहा पिऊन लाईट इकडे तिकडे करून मग मी गेले फिरायला. ओके फ्रेंड्स, बाय बाय, भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.